या उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षेमध्ये अचूकतेला विशेष महत्त्व आहे. विद्यार्थी पेपर सोडवत असताना त्याच्यासमोर 4 पर्याय असतात आणि या 4 पर्यायातील एक पर्याय विद्यार्थ्याने बरोबर लिहिणं आवश्यक आहे. हे करत असताना विद्यार्थ्याच्याकडून काही चुका होऊ शकतात, म्हणून 3 चुकीचे ठरवू व अचूकता वाढवू या कृतीचा जन्म झाला. यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये दिलेल्या 4 पर्यायातील 3 पर्याय प्रथम चुकीचे ठरवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने प्रश्न वाचल्यानंतर शेवटी अंडरलाईन केले जाईल. नेमकं काय विचारले हे पाहिले जाईल. आकृत्यांचा प्रश्न असेल तर त्यामध्येही जे काय आहे ते पाहिले जाईल आणि त्यातला कोणता भाग नको आहे तो गोल करून तो पर्याय कसा येणार नाही, कोणत्या गोष्टीमुळे येणार नाही त्याच्यातील भाग गोल करून तो कट केला जायचा. म्हणजे यातील 3 पर्यायाने कट व्हायचे आणि बरोबर पर्याय तोच शिल्लक राहायचा. यामुळे विद्यार्थी 4ही पर्याय तपासतो, 4ही पर्यायातील 3 चुकीचे ठरवतो आणि त्यातील अचूक पर्याय ज्याची पूर्णपणे खात्री आहे असाच पर्याय विद्यार्थी नोंदवतो. यामुळे विद्यार्थ्याच्या गुणामध्ये वाढ झालेली दिसून येते आणि यामुळेच या वर्गातील राज्य गुणवत्ता, राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी अथवा राज्यातील पहिल्या 3 विद्यार्थ्यांच्या मध्ये येण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. याचा फायदा या उपक्रमाला खूपच चांगल्या प्रकारचा झालेला दिसून आलेला आहे.